जय. संत शिरोमणी आचार्य श्री विद्यासागरजी महाराजांचं जे स्वप्न होतं ते मला इथं आल्यानंतर पहिल्यांदा साकार झालं असं वाटतं. कारण चंद्रप्रभू सागर महाराजांच्या माध्यमातून इथं जे त्यांनी काळापूर्वी पाहिलेलं स्वप्न जे होतं, जे आपल्या समाजातील युवक युवती प्रशासनात गेले पाहिजेत, अधिकारी पदावर गेले पाहिजेत, तर या अशा संस्थेमध्ये पहिल्यांदा मला विनयांजली अर्पण करण्यासाठी करता येते हे मी माझं भाग्य समजते. आपल्या अनंत जन्माची पुण्याई आणि आचार्यश्रींच्याही अनंत जन्माची पुण्याई म्हणून त्यांच्या जीवनाचा जो सार भाग होता तो आपल्याला पाहता आला, अनुभवता आला आणि आपण साक्षात त्याचे म्हणजे प्रत्यक्षदर्शी आहोत की कालपर्यंत जे आहे ते आज आपलं गौरवशाली इतिहासात त्याचं परावर्तन झालेलं आहे. आचार्यश्रींचं देह परिवर्तन झाल्यानंतर की त्यांनी जो विचार केला होता काळाच्या पुढे ते आपल्याला अचानक असं वाटायला लागलं की हे खूप इतिहासात गेलं की काय. पण असं न होऊ देता आपल्याला खूप ताकदीनं एक आचार्यश्री गेले तर असे अनेक 100 आचार्यश्री निर्माण झाले पाहिजेत अशी भावना ठेवून आपण कार्यरत राहिलं पाहिजे. त्यात त्यांनी काय सांगत होते नेहमी, जिथं बुद्धीची क्षमता संपते, बुद्धी आणि विज्ञान जिथं थांबतो तिथून श्रद्धेचा प्रांत सुरू होतो. श्रद्धेची ती पहिली पायरी असते. म्हणून आपण खरंच आपण भाग्यवान यासाठी आहोत की आपण जैन तत्त्वज्ञान आणि दिगंबर पंथामध्ये जन्मलो आणि या पंथातून शिक्षण घेत असताना आपलं जीवन घडवत असताना विज्ञानाला धरून विज्ञानावर आधारित असलेला आपला धर्म तत्त्वज्ञान समाजासाठी सांगण्याची ताकद आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे आणि तितक्याच ताकदीनं आपण ते आकलन करून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि मला वाटते तुम्ही इथे सर्वजण बुद्धिमान आहात. सर्वजण तुम्ही एक ध्येय ठेवून इथे आलेला आहात. तर निश्चितपणानं आचार्यश्रीने लिहिलेले सगळं साहित्य किंवा जेणेकरून तुम्हाला जे काही वाचता येईल जैनिझम या विषयावर फिलॉसॉफी म्हणून त्या सर्व गोष्टींचं तुम्ही अतिशय रम्य आणि शांत असं सुसज्ज वातावरणात अभ्यास करण्यासारखी आकलन शक्ती इथे बसल्यानंतर सुद्धा तुमची वाढू शकते. तर या वातावरणात तुम्ही या सर्व ग्रंथांचा तुमचा अभ्यास करत असताना त्या सर्व ग्रंथांचा अभ्यास करून तुमचं जीवन जास्तीत जास्त प्रकाशित उंचायमान कसं होईल याकडे प्रकर्षानं लक्ष द्या. कारण अशी संधी परत जीवनात येत नसते. वर्ष निघून जातात आणि आपण फक्त तपासत राहतो आपण काय मिळवलं असं न होता जीवनातली प्रत्येक क्षणाचा उपयोग ज्ञानार्जनासाठी करा. अर्थार्जन तर होतच असतं, पण ज्ञानार्जन घेऊन आपला समाज, आपला युवक, आपल्या युवती कशा अजून उंचावर येतील आणि देशाच्या किंवा जगासमोर जैन तत्त्वज्ञान कसं आणता येईल हे सुद्धा तुम्ही ह्या आचार्यांच्या जीवनचर्येकडं किंवा त्यांच्या पूर्ण त्यांच्या लाईफ पिरियडमध्ये त्यांनी जे राहिलं हे एक प्रत्यक्ष पुस्तकच आहे. आचार्यांचं वर्णन करायचं म्हटलं तर शक्यच नाही, म्हणजे कोणीही त्यांच्याबद्दल काही सांगू शकत नाही. इतकं प्रचंड कार्य केलं आहे की सांगणं बोलणं म्हणजे अगदी सूर्यासमोर पंथी लावण्यासारखं आहे. पण आपण ते समजून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्या पद्धतीनं आचरण करत असताना आपला समाज कसा टिकला सुस्थितीत राहिला पाहिजे. समाजातील जे घटक आहेत, जे दुर्बल घटक आहेत त्यांनाही आपल्यासोबत आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आचार्यांचं स्वावलंबन या विषयावर ते खूप त्यांचं चिंतन होतं की त्यांनी जसं पुढेही गेलो आपण पण मागेही जाऊन जसं स्वतःचं वस्त्र स्वतः बनवून आपण परिधान केलं पाहिजे किंवा आपल्या स्वतःच्या गरजा स्वतःच्या माध्यमातून आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे चिंतनही त्यांचं खूप मोठं होतं. कारण आज कुणी जेट युगात आणि हे ॲटोजेटच्या लूम्सच्या काळात कोणी स्वतःचं वस्त्र करा आणि घाला म्हटलं तर हास्यास्पद ठरतं. पण निश्चितपणाने हे पुढच्या जीवनामध्ये पुढच्या काळामध्ये एक आदर्श म्हणून राहणार आहे तो विचार त्यांचा. मातृभाषेतून शिक्षण देणं, मातृभाषा आपली जी असेल त्या भाषेतून जे शिक्षण घेताना आपलं आकलन होतं किंवा आपण पटपट त्याच्यात पुढे जातो, समजून घेत जातो, हे सुद्धा त्यांनी काळाच्या पुढे जाऊन चिंतन केलेलं आहे. आजच्या इंग्लिश युगात किंवा मुलींच्यासाठी सेपरेट शिक्षण देण्याचं, त्यांना धर्माबरोबरच मूल्यावर आधारित तसंच कौशल्यावर आधारित शिक्षण देण्याची जी त्यांची संकल्पना आहे, जे प्रतिभास्थलीच्या माध्यमातून आपण पाहतोय, ती सुद्धा संकल्पना ही काळाच्या पुढे जाऊन विचार केलेली आणि समाज जागृती, संस्कृती, गौरव टिकवण्यासाठी त्यांनी हा खूप मोठा विचार आपल्यासमोर मांडून ठेवलेला आहे. आम्हाला सुद्धा वरचेवर प्रतिभास्थलीच्या कामासाठी त्यांना जेव्हा भेटण्याचा योग येत होता
तेव्हा त्यांचं म्हणणं असंच होतं की या भागात अजून व्रतींची संख्या वाढली पाहिजे, दीदींची संख्या वाढली पाहिजे, कारण ब्रह्मचारी दीदींच्या माध्यमातूनच मुलींच्यावर संस्कार केले जावेत असा त्यांचा अट्टास होता. त्यामुळे ह्या दीदींची संख्या जर तुमच्याकडे तेवढी असेल तर आपण विचार करू शकतो. 8 ते 10 वेळा मी त्यांना या विषयावरून भेटण्याचा योग येत होता. पण निश्चितपणाने त्यांचं ते स्वप्न प्रतिभास्थली आपल्या भागात झालीच पाहिजे आणि त्यासाठी आपण सर्वांनी खूप प्रयत्न करणे जरुरी आहे. कारण आजची मुलगी जी उद्याची महिला आहे, स्त्री आहे, समाजाचा मुख्य घटक आहे. ती सुसंस्कारित असली पाहिजे, तिच्यामध्ये ती ताकद असली पाहिजे की बाबा आपण खूप थोडे आहोत म्हणून मिनमिनते ज्योतीसारखे जगून चालणार नाही, तर प्रत्येक एक स्वतंत्र ज्योत मशाल, स्त्री असू देत, पुरुष, युवक असू देत, मशाल म्हणून आपल्याला जगलं पाहिजे. तर त्यासाठी आपल्याला आचार्यांनी दिलेलं आजपर्यंतचं जे त्यांच्या जीवनभराचं ज्ञान आहे आणि आचार्यांचं जीवन हे असं होतं की ज्ञानसागर महाराजांचं जे इन्स्टंट रेडीमेड ज्ञान, पंडित भुरामल शास्त्रींनी जे जीवनामध्ये भरपूर अभ्यास केला होता ते जसंच्या तसं त्यांनी आचार्यांना पहिल्या 2-4 वर्षात त्यांच्याकडे सोपवलं किंवा त्यांना बिंबवलं, त्यांच्यावर इतके संस्कार केले आणि तिथून पुढं आचार्यांचं स्वतःचं आकलन असं मिळून एक अनंत जन्माची पुण्याई म्हणून ते दोन्ही शिष्य गुरु भेटले आणि त्यांच्या छत्रछायेत आपल्याला राहता आलं, ऐकता आलं, पाहता आलं आणि परत ही आपली जबाबदारी बनते की आपणही ही धर्माची किंवा ही धारा, संस्कृतीची धारा पुढं नेत राहणं, चांगल्या ठिकाणी आपल्या मुलांची निवड होऊन त्यातून आपण आपलं जैन कसे आहोत, आपलं जैनत्व कसं असतं हे आपल्याकडं पाहिल्यानंतर असावं हे आजूबाजूच्या लोकांना समजलं पाहिजे. आणि आपणही काही आपल्या मतांशी इतरांच्या बरोबर वाहवत न जाता आपली जी ठाम मतं असतात जी आपण पाळलीच पाहिजेत, तो कट्टरपणा म्हणजे अट्टहास आपला असलाच पाहिजे की ज्या योग्य आहेत. म्हणून आपण आपलं सोडून कोणीतरी कळप चालला आहे तिकडे चाललो असं न होता आपण आपलं अस्तित्व टिकवून ठेवून आपल्या जागी आपण चांगला निर्वाह करू शकतो, आपल्या समाज जागृतीचं काम करू शकतो आणि समाज निर्मितीचं कामसुद्धा करू शकतो. खरं तर आजचा विषय हा असा विनयांजलीसारख्या भाऊक प्रसंगी मला जास्त तुम्हाला असं काही सांगायचं नाही आहे, पण तरीसुद्धा या आचार्यांच्या विनयांजली वाहत असताना मला निश्चितपणे असं कालपासून वाटायला लागले की हे आता आपण थोडंसं ओली जखम असली तरी भुंकून त्याच्यावर फुंकर मारून अनेक असे विचारवंत कसे घडतील आणि त्यातून समाज उभा कसा राहील हेच खऱ्या अर्थानं त्यांना विनयांजली अर्पण केल्यासारखं होईल. संत शिरोमणी आचार्य श्री विद्यासागरजी महाराजांच्या चरणी कोटी कोटी नमस्त करून मी थांबते. जय जय.